लोक न्यूजवरील या आनंद यात्रेच्या अतिशय महत्त्वाच्या भागात मी कैलाश महापदी आपलं पुन्हा स्वागत करतोय। खरं तर अतिशय दाटलेल्या कंठानं भरलेल्या डोळ्यांनं हा भाग मी तुम्हाला सांगतोय, शेवटचा दिस नाही गोड झाला। संत वचन आहे की शेवटचा दिस गोड व्हावा यासाठीच आयुष्याचा सगळा खटाटोप असतो। साहेबांचा मात्र देश शेवटचा गोड झाला नाही आणि त्याचा ओरखडा फक्त शिवसेनेवरती ठाणे जिल्ह्यावरतीच नव्हे तर आनंद दिघे नावाचं दैवत ज्यांच्या ज्यांच्या घरात मनामध्ये हृदयात आहे ह्या सगळ्यांच्याच त्यांच्या अनेक विरोधकांच्याही मनामध्ये हा ओरखडा आहे की हा दिवस शेवट व्हायला हवा होता, चांगला व्हायला हवा होता। आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला चांगलं मरण यावं, तसं ज्याने ठाणे जिल्ह्यासाठी उभी हयात समर्पित केली त्या माणसाचं मरण हे चांगलं मरण यायला, त्यांची एक्झिट ही शेवटचा दिवस गोड व्हायला हवा होता, मात्र तो झाला नाही। त्यांच्या आयुष्याची कलाटणीच तशी आहे। एकापेक्षा एक अशा अनेक गोष्टी अनटोल्ड आनंद दिघे म्हणून आजही लोकांना माहीत नाही। दिघे साहेबांचं लग्न ठरलं होतं, त्यांच्या आईने त्यांच्यासाठी बांगड्या पण बनवल्या होत्या। त्यांची बहीण आमचा केदार येईल पुढच्या भागामध्ये, घरामध्ये खूप प्रेशर होतं, मात्र समर्पित आयुष्यासाठी आनंद दिघेने लग्नाचा विषय मागे 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 टाकत गेला आणि निर्मलाताई म्हणजे त्यांची आई त्यांचं लग्नाचं स्वप्न उशाला घेऊनच गेल्या। तो दिवस आनंद दिघेंचा मला चांगला आठवतो की तिच्या मैतावरती ते रडले नाहीत, मात्र दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातली एक 4 ओळीची बातमी वाचून त्यांना रडायला आलं की साहेबांच्या लग्नाचं स्वप्न उशाशी घेऊनच आई गेली। त्यांना आतून प्रचंड गिल्टी वाटलं, मात्र दुसऱ्या क्षणाला ते कामाला लागले। त्यांचा जामीन झाला त्या दिवशी ते कुंभमेळ्यात गेले होते वाराणसीच्या। फार कमी लोकांना हा किस्सा माहिती आहे, परंतु त्या दिवशी सोबत असलेले खूप लोक होते, त्यातले काही आज वारलेत परंतु काहींना पक्क माहिती आहे। त्याच वेळेला देवरिया बाबा हे साधू समाजातले सगळ्यात मोठे संत, त्यांची खूप चांगली ओळख होती। मी सांगितले का भागात की कुंभमेळा जेव्हा त्र्यंबकेश्वरला असायचा त्यावेळेला हजारो साधू संत टेंबी नाक्यावरती नमस्कार करून पुढे जात आणि जाताना येत वर्षभर साधूंच्या रांगा लागलेल्या असायच्या आनंद मठामध्ये। त्यांना तो आपलाच वाटायचा, त्यांची साधना चांगली होती, यतीचा अभ्यास होता, हिमालयाचं त्यांना वेड होतं आणि म्हणून देवरियांनी सांगितलं होतं, नाव कुणाचं घेत नाही पण इसको संभालो, इसका हाथ मत छोड़ो, संभालो, समाया ने पकड़ के रोको, उसको जाने मत देना, हाथाहाथ हो जाएगा ये, हाथाहाथ आधी रात में हाथाहाथ हो जाएगा, ढूंढते रह जाओगे, गायब होतील अचानक, या तो उम्र से पहले और समय से पहले निकल जाएगा। हे शब्द त्यांच्या सोबतच्या अनेक लोकांना आजही तोंडपाठ आहेत, पण शिवसेनेत ती शिस्त आहे, नाही लोक कोण बोलले आणि आता काय बोलायचं। पण आता आनंद दिघे हा एक ग्रंथ झालाय, आता तो त्यांचं स्थान आहे हे माणसातून देवाकडे गेलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या आठवणींना खूप महत्त्व आहे। आणि तसंच झालं अवघं 50च्या आसपासच्या वयामध्ये ते गेले। नवरात्र उत्सवाची तयारी चालली होती, पाठपूजन झालं होतं, पाठपूजन झालं की नवरात्रीचा मंडप सुरू व्हायचा आणि याच काळामध्ये रात्री कामानिमित्त बाहेर पडलेल्या वंदना टॉकीजच्या दारामध्ये एक अपघात झाला एसटीला। या अपघातामध्ये काही फार मोठं घडलं नव्हतं, फार तर काय त्यांच्या पायाला प्रचंड मोठी इजा झाली असेल, एक मोठं ऑपरेशन करावं लागलं असतं, फार तर आणखीन पुढे जाऊन पाय कापावा लागला असता। या पलीकडे शरीरावरती किंवा मरण यावं एवढं मोठं दुःख नव्हतं। आम्ही त्यांना ICU मध्ये जाऊन भेटलेलो आहे, अनेक लोक त्यांना ICU मध्ये भेटले, अनेक पत्रकार भेटले, अनेक नेते भेटले, असं वाटलं नाही की यांच्या जीवावर काही आहे, मात्र त्यांची मेडिकल हिस्ट्री मात्र फार भयंकर होती। अण्णा हजारे सांगायचे, आनंद शरीराला लागेल तेवढी झोप आणि अन्न हवं, हे टाळाल तर फार काळ हा घोडा धावणार नाही, घोड्यासारखं धावायचं असेल तर आताच त्याची बेगमी करावी लागेल, मात्र एकटं असण्याचं जे शल्य आहे ते हे आहे। एकट्या माणसाच्या डोळ्यात, हृदयात, मेंदूत अनेक आठवणींचं काहूर असतं, बेलगाम असतो। किती नाही म्हटलं तरी पत्नीचं लक्ष असतं, आईचं लक्ष असतं। रात्री दारू पिऊन जाताना जर बेल वाजवायची आणि जर आईने दरवाजा उघडला तर ही भीती असते। साहेबांना तसं विचारणारं कोणच नव्हतं, सगळेच भक्त। कुणी दरडावून सांगायचं की नाही ना आता झोपले पाहिजेत, कुणीतरी चिडून बोललं पाहिजे की अजून कसे जेवला नाहीत, ही काय यायची वेळ आहे का। मंत्र्या संत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पण घरात हे शब्द मिळतात।
परंतु साहेबांना तसं कोण बोलणारच नव्हतं. संन्याशी माणूस. अख्खे विश्वचे माझे घर, कुठून कुठून बाहेर पडायचे आणि रात्री कधीतरी चुकलेल्या पावलांसारखे घराकडे वळायचे. तीच त्यांची शाखा, तेच त्यांचं घर, तीच त्यांची आई, तीच त्यांची लेकरं. सगळा 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 संसार त्या आनंदमठीच्या त्या एका शाखेत चालायचा. त्यांच्या शरीरामध्ये इतकं रक्त कमी झालं होतं की ते जेव्हा स्टेशन जवळच्या भानुशाली हॉस्पिटलला असायचे, तांबे हॉस्पिटलला असायचे, तेव्हा कित्येक वेळा डॉक्टरांचे ओरडे करताना आम्ही पाहायचो. सिगरेट अति झाली होती आणि माणूस अक्षरशः खंगत व्हायचा. ते कधी कधी सिगरेट ओढताना हे अशी अशी इकडून ओढायची आणि मग करताना असा प्राण कंटाशी यायचा की असं वाटायचं, हे देवा काहीतरी कर आणि ह्यांची सिगरेट कमी कर. खरं तर ह्या सिगरेटनीच साहेबांचा घात केला. सिंगानी या हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी ते गेल्याचं कळालं आणि शिवसैनिकांचा बांध फुटला. ठाण्यात जे हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये घडलं नाही, एवढी मोठी दंगल त्या दिवशी सिंगानी या हॉस्पिटलमध्ये झाली. शेठ सिंगानी यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केलेलं विमान जाळण्यात आलं, फॅक्टरी जळली, हॉस्पिटल जाळण्यात आलं. यामागे काहीतरी घडलं होतं. लोकांना आनंद दिघे गेल्याचा विश्वास का बसत नव्हता? त्याच्या अनेक गोष्टी आहेत. त्या तेवढ्या वादामध्ये शिरण्याची गरज आहे पण आणि नाही पण. आहे यासाठी की गेली 3-4 वर्ष 5 वर्ष अनेक लोकांनी या गोष्टीविषयी बोलले की आनंद दिघेंचा घातपात झाला असं लोकांना का वाटतं. तर त्याच्या 2-4 गोष्टी आहेत, त्याची उत्तरं आजही महाराष्ट्राला मिळालेली नाहीत. एक, साधा रस्त्यावरती जरी अपघात झाला तरी अलीकडे पोस्टमॉर्टम होतं, त्याही वेळेला होत होतं. इतकी मोठी दंगल घडून, इतकी मोठी जाळपोळ होऊन, इतके मोठे संशय कयास निघूनही दिघे साहेबांचं पोस्टमॉर्टम झालं का? त्यावेळेचा सिव्हिल सर्जन आजही जिवंत आहे, शंगारी कमिशनर होते, जिवंत आहेत. दिघे साहेबांचं पोस्टमॉर्टम झालं का? दिघे साहेबांची डेथ सर्टिफिकेट तयार आहे का? आणि जर ती असेल तर ती कुणाकडे आहे? त्यांच्यावरती उपचाराच्या काळामध्ये एक नर्स होती, तिच्याकडेही समाजाने जमावाने संशयाने पाहिलं. अर्थात तिच्या संरक्षणाची हमी नव्हती म्हणून तिला लपवण्यात आली असेल. तिचं काय झालं? हे असे प्रश्न उपस्थित होत राहिले आणि दुर्दैव म्हणून की कुणीही त्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. शेवट मात्र गोड झाला नाही. लाखोंच्या संख्येत अंत्ययात्रा तशाही परिस्थितीमध्ये शांत एक 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 पाऊल मोजत 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 शक्तिस्थळावरती गेली. हे शक्तिस्थळ नाव मी दिलं. आनंदमठ हे नाव मी उपरद्वातून त्यांना चिडवण्यासाठी दिलं होतं. तर हे शक्तिस्थळ हे त्या दिवशी मी दिलेलं नाव आहे. मी त्याचा साक्षीदार होतो. दुर्दैव आमचं की मी त्यांचा आवडता अँकरर, अनेक कार्यक्रमांचं अँकरिंग ते मला करायला सांगायचे आणि त्या दिवशी सुद्धा माझ्या हातामध्ये वामनराव म्हाडकांनी माईक दिला आणि सांगितलं, कैलास अंत्ययात्रेचं सुद्धा सूत्रसंचलन करावं लागेल. माझे डोळे भरून आले, अंग लटपटायला लागलं. मी हातात माईक घेतला आणि समोर आनंद दिघे अमर रहे करत त्यांचं पार्थिव मैदानाकडे येत होतं. त्याही रात्री हा ठाणे जिल्हा सुखाने झोपला नाही. अनेकांनी तर 2-2 दिवस जेवण केलं नाही. की कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. फक्त चाचपडत त्यांच्या आठवणी शोधण्या एवढंच आता आपल्या हातामध्ये राहिलंय. भीमराव पांचाळ्यांची एक गझल आहे की यायचे होते फुलून, तो ऋतू गेला निघून, राहिल्या त्या शंख शिंपा, लाठ गेली ओसरून. या आनंद दिघे नावाची धार 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 झंझावातासारखी वादळ वाऱ्यासारखी लाट ह्या ठाणे जिल्ह्याच्या नशिबात आली आणि एका क्षणात अर्ध्यावरती टाकून ओसरून गेली. एकदा लाट ओसरून गेली की किनाऱ्यावरती फक्त शंख शिंपळा आणि कचरा पडलेला असतो. यातून आपले आपले आनंद दिघे गेले 20 वर्ष आम्ही वेचतोय. काही वेळा वाटतं की असं दरिद्री घाणेरडं विषारी राजकारण पाहता साहेब गेले, अर्ध्यावरती गेले, खूप बरं झालं, खूप बरं झालं. तर काही जणांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर आमचं नशीबही वाहून गेलं. आज मी डॉक्टर झालो असतो, आज मी अमुक झालो असतो, साहेब असते तर तमुक झालं असतो, साहेब असते तर असं झालं असतं. आमची सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. त्याहीपेक्षा आणखीन बऱ्याच जणांना तत्ववेत्यांना वाटतं की मैदानात तो हवा असं वाटतानाच त्याने एक्झिट घ्यावी,
म्हणजे लोकांच्या तो लक्षात राहतो. वाटेल ते असेल. ह्या जिल्ह्याचं मात्र खूप खूप नुकसान झालं. ठाण्यातल्या पत्रकारांचं खूप मोठं नुकसान झालं. समाज बांधवांचं नुकसान झालं. आडल्या नडल्या रात्री एकाकी ह्या शहरात येणाऱ्या, ज्याचं ह्या शहरात कोणीही ओळखीचं नाही, तो मेला तर त्याला फक्त नेऊन बेवारस गाडावंच लागणार आहे, अशा माणसाचं खूप मोठं नुकसान झालं. शेवटचा दिस गोड नाही झाला. आणि म्हणूनच आनंद दिघे नावाची ही आनंद यात्रा, कधी दुःख यात्रा, कधी संघर्ष यात्रा, कधी कधी ऐकताना आणि आठवताना नकोशी होते. मात्र या सगळ्यातून मार्ग काढत त्यांची वारसदारी पत्करलेल्या एकनाथ शिंदेंनी मात्र आपली वारसदारी सिद्ध केली. त्यांना लाभलेला परिस्पर्श, त्यांची गुरुदक्षिणा त्यांनी याची देही याची डोळा दिली. अनेक दिवस दिघे साहेबांचं नाव घेणं बंद होतं, मात्र त्यांनी सरसावून आनंद दिघे परत ठाणे जिल्ह्याला दाखवला. जिवंत ठेवली त्यांची वारसदारी, जिवंत ठेवलं त्यांचं नाव, त्यांच्या आठवणी. मग ती निवडणूक असो, ते समाजकार्य असो, ते उत्सव असो, त्यांच्या नावाशिवाय त्यांची सुरुवात होत नाही. एखाद्या वेळेला आई वडिलांचं नाव मागे राहील, मात्र आनंद दिघेंचं नाव घेऊन त्यांनी नव्यानं आज 20 वर्षानंतर परत होते तसे आनंद दिघे भेटलेत. त्यांच्यावरती आता अनेक चित्रपट निघतील, अनेक सिरीज सुरू होतील. दिघे साहेबांची जी मठी होती, जो पारशीवाडा होता, जो पडायला आला होता, तो आता एखाद्या देवळासारखा उभा आहे. CKP मैदानातलं त्यांचं स्मारक, तेही स्मारक अगदी उल्हासात उभं आहे, प्रेरणा देतंय. तिथे कार्यक्रम होत आहेत. हीच ऊर्जा अशीच चालत राहो. नव्या पिढीला आनंद दिघे जाणून घेण्याची खूप 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 इच्छा होती. खरं तर ही 10 वर्षापूर्वीच आम्ही करायला हवं होतं, परंतु आजचा दिस त्यामुळं गोड होतोय की नव्या पिढीला नव्यानं आनंद दिघे ह्या अवलियाची, ह्या देवत्वाची, ह्या धर्मवीरांची ओळख होते. जेव्हा जेव्हा ह्या जिल्ह्याचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा जेव्हा ह्या जिल्ह्याचं चित्र काढलं जाईल, तेव्हा तेव्हा सुवासिनीच्या कपाळावरती एक मोठी चंद्रबिंब कुंकवाचं असतं, तसं आनंद दिघेंचा उल्लेख करावा लागेल. त्याशिवाय लिहिलेला इतिहास हा वांजोटा ठरेल. नमस्कार बंधूंनो, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. परत पुढच्या भागांमध्ये विविध आनंद दिघेंचे प्रेमी, त्यांची माणसं, त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी या स्टुडिओमध्ये येतील. नव्हे आपण विषय सुचवा आणि ही आनंद यात्रा अशीच पुढे नेऊया. बघूया 27 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे, 70वा वाढदिवस असेल, त्या दिवशी आनंद दिघेंचं संकल्पचित्र ह्या जिल्ह्याच्या नजरेत कसं उभं राहतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.